स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। मैत्रिणींनो, दीप अमावस्या जवळ आलेली आहे, ज्याला आपण आषाढी अमावस्या असं सुद्धा म्हणतो। श्रावणाची सुरुवात दुसऱ्या दिवशी होते आणि आदल्या दिवशी ही दीप अमावस्या असते। तर ह्या दीप अमावस्येला धातूच्या दिव्यांसोबत आपल्याला मातीच्या पंत्या पण लावायच्यात का, किंवा पिठाचे दिवे करायचेत का? पिठाचे करायचे तर मग कसे करायचेत, किती करायचेत, आणि त्यामध्ये तेल टाकायचंय का तूप टाकायचंय? या दीप अमावस्येची कथा काय आहे, त्यासोबतच दीप अमावस्या आपण सकाळी साजरी करायची का संध्याकाळी साजरी करायची? या दिवशी मुलांचं औक्षण करतो, तर मुलांचं औक्षण कोणत्या वेळेला करायचं आहे, आणि त्यानंतर उत्तर पूजा कशी करायची आहे, या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मैत्रिणींनो, दीप अमावस्येच्या दिवशी आता आपली भारतीय संस्कृती म्हटलं की आपण प्रत्येक गोष्टीचं ऋण व्यक्त करत असतो, कारण निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे। निसर्गाने भरभरून दिलेलं असलं तरी सुद्धा आपण आपल्याला ज्या गोष्टींचा फायदा होतो त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। एखादा मग प्राणी असो, काही असो, भारतीय संस्कृती म्हटली की एक म्हणजे प्रत्येक सणावाराच्या माध्यमातून आपण कृतज्ञता व्यक्त करतो। जसं की आता बैलपोळा असो किंवा नागपंचमी असो, जे जे आपल्या उपयोगी येते त्या प्रत्येक गोष्टींचं ऋण व्यक्त करण्याची पद्धत ही भारतीय संस्कृतीमध्ये आहे। त्याचमुळे आपण दीप अमावस्या सुद्धा साजरी करत असतो। या दीप अमावस्येच्या निमित्ताने आपण आपल्या स्वतःमधील अंधकार आणि आपल्या सभोवतालचा जो अंधकार आहे तो दूर करायचा आहे। तर ह्या दिव्याच्या प्रकाशाने आपलं सुद्धा सगळ्यांचं आयुष्य ह्या दिव्याच्या तेजाप्रमाणे बहरून जावं, यासाठी आपण एक दिव्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो। तर त्यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, पण ती शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर मैत्रिणींनो, आता दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्या दिव्यांचं पूजन करायचं आहे? तर आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे आहेत त्या प्रत्येक दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे। दीप म्हटलं की प्रकाशाला, उजेडाला, तर ह्या प्रकाशाचं पूजन आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातला सगळा अंधकार दूर झाला पाहिजे, आपल्या मनातला अंधकार दूर झाला पाहिजे। त्यामुळे आपल्याला ह्या दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करायचंय। आता दीप अमावस्येलाच का पूजन करतात? तर मैत्रिणींनो, श्रावणाची सुरुवात झालेली असते, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण, आणि श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस वगैरे पडतो, अंधकार सगळीकडे दाटतो। त्यामुळे आपल्या पूर्वीची लोक खूप हुशार होती, त्यामुळे त्यांनी जी अडगळीत टाकलेली किंवा जी बाजूला काढून ठेवलेले दिवे असायचे ते सगळे स्वच्छ करून ठेवायचे। मग आता कंदील असो किंवा छोट्या पंत्या असो किंवा दिवे असो, छोट्या चिमण्या असो, या सगळ्या प्रकारचे दिवे हे जे बाजूला काढून ठेवलेली असायची ती आता श्रावणाच्या सुरुवातीला त्यांनी सगळे काढून ते स्वच्छ करून, म्हणजे कुण्या दिवशी मोठा पाऊस पडेल आणि कुण्या दिवशी घरामध्ये अंधकार दाटेल ही त्यांना जाणीव होती। त्यामुळे ते अडगळीतले सगळे दिवे काढून स्वच्छ करायचे, आणि या निमित्तानं दीप अमावस्येच्या निमित्तानं मग आपण त्याचं पूजन करायला लागलो। म्हणजे ही भारतीय लोकांचं आणि भारतीय संस्कृतीतल्या अशा काही गोष्टी असतात की जे आपल्याला आपण विचार सुद्धा करू शकत नाही की ते कशा आपल्याला उपयोगी पडतात। तर हे एक त्यामागचं छोटंसं कारण असावं। तर ह्या आषाढ महिन्याच्या अमावस्येला आपण दीप पूजन करतो। तर ह्या दीप पूजनाच्या दिवशी आपल्याकडे जेवढे घरामध्ये दिवे आहेत, मग धातूचे दिवे असो, मातीच्या पंत्या असो, आणि त्यासोबतच आपल्याला कणकेचे सुद्धा दिवे करायचे। सगळे दिवे पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर मग कणकेचे दिवे बनवायचे। तर कणकेचे दिवे बनवायचे कसे? तर त्यामध्ये थोडंसं हळद टाकायचंय, थोडासा गूळ टाकायचाय, आणि विना मिठाचे त्या पिठामध्ये, त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, आणि ते पीठ मळून घेऊन मग आपल्याला कणकेचे दिवे करायचे। आता कणकेचे दिवे काही जण 5 करतात, काही जण 11 करतात। आता ज्यांच्या घरी जशी परंपरा आहे त्या पद्धतीने ते दिवे करतात, परंतु अद्याप ज्यांना त्यांच्या घरची परंपराच माहिती नाही, परंतु आपण काही सणवार, व्रतवैकल्य हे सगळं कुणाचं तरी ऐकून शिकतो, किंवा म्हणजे कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी म्हणजे आपल्या घरातला वारसा असायलाच हवा असं नाही। चांगल्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर आवर्जून त्या करायला हव्यात आणि त्या शिकायला पण हव्यात। त्यामुळे जर अद्याप तुम्ही दिव्यांचं पूजन कधी केलेलं नसेल, दीप अमावस्या साजरी केलेली नसेल, तर आवर्जून तुम्हाला जेव्हा माहिती मिळते तेव्हापासून तुम्ही करायला काहीच हरकत नाही। कारण दीप अमावस्या म्हणजे काही वेगळी प्रथा किंवा परंपरा, रूढी अशातला भाग नाही। दीप अमावस्या साजरी करतात ते आपल्या घरातला अंधकार काढण्यासाठी, आपल्या मनातला अंधकार काढण्यासाठी, दिव्याप्रमाणेच आपण सतत उजेडात राहावं, सतत प्रकाशमय व्हावं, यासाठी आपण दीप अमावस्या साजरी करत असतो। त्यामुळे कुणीही केली तरीही चालते। तुम्ही अद्याप केलेली नसेल आणि आता या वर्षीपासून करणार असाल तरी काही हरकत नाही, तर तुम्ही करू शकतो। तर या दिवशी मग आता आपल्याकडं
कणकेचे दिवे बनवतात का नाही बनवतात हे तुम्हाला माहित नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही 5, 7, 11 या पद्धतीनं दिवे करून घ्यायचे आणि सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून मग त्यामध्ये दोरवाती आपल्याला लावायचे आहेत. जे आपण पिठाचे कणकेचे जे दिवे बनवलेत त्यामध्ये आपल्याला तुपाचे दिवे लावायचे, त्यामुळे तुम्ही त्यात फुलवात लावली तरीही चालतं. आणि बाकीचे जे दिवे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दोरवाती, कारण ती सगळी दिवे आपल्याला तेलाची लावायची आहे. तर ही पूजा करायची कधी त्याबद्दल बोलूयात. तर तुम्ही ही पूजा सकाळी केली तरीही चालतं, तुम्ही दुपारी केली तरीही चालतं, तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालतं. कारण दिवे लागणीच्या वेळेस जर आपण पूजा केलं तर अतिउत्तम, कारण आपण त्यावेळेला घरातही लेकरं असतात, त्यामुळे लेकरांचं पण औक्षण लगेच करून घेता येतं. आणि सकाळी लेकरं बाहेर गेल्यामुळं किंवा शाळेला गेल्यामुळं काही गोष्टींचा वारसा हा त्यांना पाहूनच आपल्याला शिकवायचा असतो. संध्याकाळच्या वेळेस जर केलं तर आवर्जून त्यांच्या पण पाहण्यात येते. आपल्या चालीरीती, आपल्या रूढी परंपरा त्या पुढच्या पिढीला सुद्धा हस्तांतरित होतात. त्यामुळं आणि लक्ष्मी यायचा टाइम आपण संध्याकाळचा म्हणतो, तर त्यावेळेला दिवे लागणीच्या वेळेस सगळे दिवे जर लावले तर आणखीन घरामध्ये जास्त प्रकाशमय किंवा दिव्यांच्या लख प्रकाशामुळे आणखीन एक सकारात्मकता आपल्या घरात येते. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी केलं, माझं एक वैयक्तिक मत आहे, तुम्ही संध्याकाळी केलं तर अतिउत्तम. पण आता जर तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल, तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पूजन करून घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चौरंगावरती किंवा एका पाटावरती आपल्याला एक आसन टाकायचंय. त्या आसनावरती तांदळांची थोडीशी रास करायची आहे, कारण दिव्याला आपल्याला खाली ठेवायचं नाही, आपल्याला दिव्यांचं पूजन करायचंय. एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या प्रकाशाची, की ज्या प्रकाशामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्यांना त्या आसनावरती एक तांदळाची थोडीशी रास टाकायची आणि सगळे दिवे, जेवढे तुमच्याकडे धातूचे दिवे आहेत ते सगळ्या दिव्यांची मांडणी करून घ्यायची. त्यात वाती टाकायच्या, तेल टाकायचे आणि त्या सगळ्या दिव्यांचं, मग आता तुम्ही मातीचे असतील तुमच्याकडे तर ते मातीचे जरी पण त्या लावल्या तरीही चालतं, त्या सगळ्या मांडून घ्यायच्यात आणि त्या सगळ्यांचं आपल्याला रीतसर हळद कुंकू लावून पूजन करून घ्यायचं आहे. मग आता हे पूजन म्हणजे आपल्याला फक्त दिव्यांची मांडणी केल्यानंतर वात आपण कधीही पूजन न करता वात पेटवायची नसते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचे. हळदी कुंकू टाकून झालं की मग त्यानंतर सगळ्या दिव्यांची मांडणी झाली की मग आपल्याला जे आपण पिठाचे म्हणजेच कणकेचे दिवे केलेले होते त्या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाच्या वाती टाकायच्यात. मग आपण फुलवाती त्यामध्ये लावू शकतो. कणकेचे दिवे कशासाठी, तर कणकेच्या दिव्यांनी आपल्याला ह्या दिव्यांचं औक्षण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला 5 किंवा 7 तुमच्या परीने तुम्ही कितीही बनवू शकता तेवढ्या दिव्यांमध्ये आपल्याला तुपांच्या वाती लावायच्यात. कारण असं म्हणतात की देवांना जेव्हा आपण ओवाळतो तर ते आपण तुपाच्या वातीने ओवाळायचं आणि माणसांना किंवा मनुष्याला जेव्हा आपण ओवाळतो त्यांचं औक्षण करतो त्यावेळेस आपण त्यांचं तेलाच्या दिव्यांनी औक्षण करायचं असतं, असं बऱ्याचशा भागामध्ये म्हणतात. आता काही जण हे नियम पाळतात, काही जण पाळत नाहीत. आता तुमच्या घरी कसा नियम आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, हे सगळे दिव्याची मांडणी झाली की त्यानंतर मग कणकेच्या दिव्यांना सगळ्या लावून घ्यायचे आणि कणकेचे दिवे लावून मग आपल्याला सगळे इतर दिवे लावून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला आता दिव्यांचं पूजन करायचंय. आधी जे हळद कुंकू वाहिलेलं होतं ते आपण फक्त दिवे लावलेले आहेत, वाती टाकलेले आहेत म्हणून त्या दिव्यांचं पूजन करून आपण त्यांची मांडणी एका ठिकाणी त्यांना अधिष्ठानामध्ये बसवलेलं होतं. त्यामुळं ते हळदी कुंकू वाहिलेलं. पण परत जेव्हा आपण कणकेचे दिवे लावतो त्यावेळेला सगळे दिवे जेव्हा लावून होतील त्यावेळेस मग आपल्याला दीपपूजन करायचं आहे. तर मग त्यावेळेस मग आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि दिव्यांना वस्त्र अर्पण करायचे. फूल असेल तर फूल अर्पण करा आणि ह्या पद्धतीनं मग ती पूजा झाली की मग त्यानंतर जे आपण कणकेचे तुपाचे दिवे लावलेले होते त्या दिव्यांनी त्या दिव्यांचं औक्षण करायचं आहे देवांचं किंवा त्या दिव्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे. मग ह्या पद्धतीनं आपल्याला दीपपूजन साजरं करायचं आहे. सायंकाळी हे पूजन केलं तर तुमच्या लक्ष्मी येण्याचा टाइम सुद्धा तोच राहतो. दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही हे पूजन करू शकता आणि मग त्यावेळेला तुम्हाला शुभम करोती सगळ्यांना म्हणायचं आहे. जेव्हा घरात सगळेजण असतात त्यावेळेसच ही पूजा केली तर एक प्रसन्न वातावरण आपल्या घरात निर्माण होतं. त्यामुळं हे सगळं पूजन झाल्यानंतर सगळ्यांनी बसून आपण शुभम करोती म्हणून घ्यायची आहे. आता प्रत्येक घरामध्येच दररोज म्हटल्या जाते का हे सांगता येणार नाही, पण बऱ्याचशा घरामध्ये बऱ्याच लेकरांवरती लहानपणापासूनच हे संस्कार दिलेले असतात की सायंकाळच्या वेळेला किंवा दिवे लागणीच्या वेळेला ते देवासमोर बसून शुभम करोती म्हणत असतात. मग ही देवांची प्रार्थना झाली की मग हे दीप पूजन झालं की मग आपल्याला दिव्यांना आणि देवाला प्रार्थना करायची आहे की दिव्याप्रमाणेच माझ्या पण आयुष्यामध्ये प्रकाश येऊ दे. माझ्या आयुष्यातला, माझ्या मनातला, माझ्या कुटुंबातला, माझ्या घरातला सगळा अंधकार बाहेर पडो आणि माझं घर सुद्धा या प्रकाशाने उजळून निघो म्हणून आपल्याला विनंती करायची आहे. आणि ह्या पद्धतीनं आपलं दीप पूजन पूर्ण होतं. तर ह्या दीप पूजनाची उत्तर पूजा कशी करायची आहे, तर उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी ही सगळी पूजा उचलायची आहे. त्यातल्या सगळ्या वाती वगैरे काढून त्या
वाती एकत्र टाकून धूप ज्यात लावतो त्यामध्ये पुन्हा आपण पेटवून दिल्या तरीही चालते, किंवा कुठल्याही झाडाच्या मातीमध्ये ह्या वाती टाकून द्यायच्या आहेत. कचऱ्यामध्ये निर्माल्यामध्ये शक्यतोपर्यंत टाकून द्यायच्या नाहीत, कारण त्या दिव्यामध्ये एक सकारात्मकता घरातली एकवटलेली असते. त्यामुळे ते कचऱ्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या नाहीत. आणि जे कणकेचे दिवे आहेत तर बऱ्याचशा भागामध्ये ते कणकेचे दिवे गाईला चारवले जातात किंवा त्यांचं विसर्जन केलं जातं, किंवा काही घरामध्ये त्यामध्ये गूळ टाकून जर केलेलं असेल आणि ते वाफून केलेले असतील तर म्हणजे उकड फळं ज्या पद्धतीनं करतो त्याप्रमाणे उकड दिवे जर बनवलेले असतील तर प्रसाद म्हणून आपण प्रसादाच्या स्वरूपात खाल्ले तरीही चालतं. आता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्हाला प्रसाद म्हणून खायचं असेल तर तुम्ही आवर्जून ते प्रसाद म्हणून खा. आणि प्रसाद म्हणून खायचे नसतील तर बऱ्याचशा भागामध्ये दिवे म्हणजे आपल्या लेकरांना आपण दिवे म्हणतो तर ते खाऊ नये असं म्हणतात. तर अशा वेळेस जर तुमच्याकडे तशी परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही त्याचं विसर्जन केलं किंवा गाईला खाऊ घातले तरीही चालतं. या पद्धतीनं आपल्याला दीप अमावस्येचं पूजन करून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजन करून घ्यायचंय. तर मैत्रिणींनो, या दीप अमावस्येची एक पौराणिक कथा आहे. ती पौराणिक कथा अशी की एक राजा होता आणि त्या राजाची जी सून होती ती दररोज नित्य नियमानं दिव्यांना स्वच्छ करणं आणि दिवे संध्याकाळी प्रज्वलित करणं, त्यांचं व्यवस्थित पूजन करणं, त्यांना नैवेद्य देणं, ही कामं ती दैनंदिन दररोज आवडीने करायची. तर एके दिवशी ती घरात एक गोड पदार्थ बनवलेला होता आणि तो तिने खाल्लेला होता. मग जेव्हा घरामध्ये विचारण्यात आलं की गोड पदार्थ बनवलेला होता आणि तो कोणी खाल्ला, तर त्यावेळेस तिला तिची चूक मान्य न करता तिने उंदरांवरती आरोप केला की तो पदार्थ खाल्ला नाही, तो उंदरांनी खाल्ला. आणि ह्या गोष्टींचा उंदरांच्या मनामध्ये राग होता आणि त्यामुळं उंदरांनी त्या राणीचा सूड घ्यायचं ठरवलं. आणि या एके दिवशी त्या राणीचं ब्लाऊज पाहुण्यांच्या बेडवरती नेऊन टाकलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाहुण्यांच्या पलंगावरती तिचं ब्लाऊज पाहून सगळ्यांनी तिच्यावर आरोप केले आणि तिला घरातून काढून देण्यात आलं. आणि मग ती दुःखी होऊन बाहेर गेली. काही काळ गेल्यानंतर दीप अमावस्येच्या दिवशी योगायोगाने राजा शिकारीसाठी गेला आणि शिकार करून येताना एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. तर त्या झाडावरती गावातले सगळे म्हणजे त्या राज्यातले सगळे दिवे अदृश्य रूपाने त्या झाडावरती येऊन बसलेले होते आणि ते एकमेकांशी चर्चा करत होते की आज दीप पूजनाला कुणाला काय नैवेद्य मिळाला, कुणाच्या घरी कसं पूजन झालं, हे त्यांची चर्चा चालू होती. परंतु एक दिवा शांत बसून होता. तेव्हा इतर दिव्यांनी विचारलं, तू तर राजाच्या घरचा दिवा आहेस, तर मग तुझं पूजन कसं झालं किंवा तुला नैवेद्य काय दिला, तर तू का नाराज आणि शांत बसलेला आहेस? त्या दिव्यांनी सगळ्या दिव्यांना उत्तर दिलं की माझ्या घरी राणी नाही, त्यामुळं म्हणजे नेहमीप्रमाणे सगळ्यात सुंदर पूजा ही माझीच असायची, मला चांगला नैवेद्य भेटायचा. परंतु मी ज्या घरी राहतो त्या घरच्या राणीला सगळ्यांनी तिच्यावरती खोटा आरोप करून तिला हाकलून दिलं, त्यामुळं मला आज माझं कोणी पूजन सुद्धा केलं नाही आणि मला नैवेद्य सुद्धा दिलेला नाही. म्हणून तो खंत करत होता. दिव्यांनी त्या इतर दिव्यांना सांगितलं की तिच्यावरती खोटा आरोप केला गेला, तिने गोड पदार्थ खाल्ला होता परंतु तिने तो आळ उंदरांवरती टाकला आणि उंदरांनी सूडभावनेने तिचं ब्लाऊज पाहुण्यांच्या पलंगावर टाकला आणि तिच्यावरती चुकीचे खोटे आरोप करून तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यामुळं आज त्या घरी माझं कोणी पूजन केलं नाही किंवा मला कोणी प्रज्वलित केलं नाही किंवा मला कोणी नैवेद्य दिला नाही, म्हणून तो खंत करत होता. आणि मग ही गोष्ट राजाने ऐकली आणि मग राजाला कळालं की आपण सुनेवरती चुकीचे आरोप केलेले आहेत आणि आपण तिला हाकलून दिलेला आहे. त्यानंतर तो घरी गेला, त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली आणि राणी कुठं आहे ही सगळ्यांना माहिती विचारली आणि ज्या ठिकाणी राणी आहे त्या ठिकाणी जाऊन तिला योग्य मानसन्मान देऊन घरी परत आणलं. तर त्या दिवशी राणीने मग परत दिव्यांना स्वच्छ करून दिव्यांचं पूजन केलं आणि त्या दिव्याच्या प्रकाशामुळं, त्या दिव्याच्या उपकारामुळं तिच्यावरती जो आरोप होता तो आरोप नष्ट झाला आणि तिला मान सन्मानाने तिला घरी परत आणलं. त्याच पद्धतीनं आपल्याही आयुष्यामध्ये कुठल्याही खोट्या गोष्टीचे आरोप आपल्यावरती लागू नये, कुठलेही अंधकार आपल्या आयुष्यात राहू नये, अज्ञानाचा अंधकार असो तो कुठलाही अंधकार आपल्या आयुष्यात नसावा, यासाठी आपण दीप पूजन करत असतो. तर पौराणिक कथा आहे. तर ही कथा आपण शक्य असेल तर यूट्यूबला लावून दिली तरीही चालतं किंवा तुम्ही स्वतः वाचली तरीही चालतं. आपलं पूजन झाल्यानंतर ही कथा वाचायची की जेणेकरून आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता येईल की आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून, आपल्या कुटुंबातून, आपल्या घरातून सुद्धा अज्ञानाचा अंधकार गेला पाहिजे. अज्ञानाचा अंधकार जेव्हा जाईल त्याच वेळेस आयुष्य हे प्रकाशमान होतं. कारण खोट्या आरोपाच्या अंधकारामध्ये राणीचं आयुष्य बुडालेलं, परंतु ते खोटे आरोप जेव्हा खोटे ठरले, तिच्यावरचे आरोप मिटले, त्यावेळेस तिला मान सन्मान भेटला. त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा आपल्याही आयुष्यामध्ये कुठलाही अंधकार नसावा, मग तो अज्ञानाचा असो, आरोपांचा असो, मग कुठल्याही गोष्टींचा असो.
तर त्या राणीप्रमाणेच आपल्याही आयुष्यातून अज्ञानरूपी अंधकार बाहेर जावा, आपल्या कुटुंबातून, आपल्या मनातून सगळा अंधकार बाहेर जावा आणि आपलंही आयुष्य दिव्यांप्रमाणे प्रकाशमय व्हावं, यासाठी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. मैत्रिणींनो, दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन माहितीसोबत, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.